गावाकडील वाट या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। सध्या गावाकडे रब्बी हंगाम चालू आहे आणि ह्या रब्बी हंगामातील एक महत्त्वाचं पीक म्हणजे हरभरा। त्या हरभरा पिकाची पारंपरिक पद्धतीने इथे पेरणी केली जात आहे। पेरणी केल्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिन्यानंतर हे पीक अशा पद्धतीने दिसतं आणि त्याचा वरचा जो भाग आहे कोवळा भाग तो भाजीसाठी अशा पद्धतीने तोडला जातो। अगदी थंडीमध्ये येणारं हे पीक आहे आणि याची भाजी जी आहे अतिशय उत्तम अशी भाजी असते। सर्वप्रथमतः पाण्यामध्ये हरभऱ्याची जी भाजी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची। धुतल्यानंतर चुलीवरती तवा ठेवलेले आणि त्याच्यावरती शेंगदाणा आणि हिरवी मिरच घातलेली। आता त्यानंतर स्वच्छ धुतलेली भाजी ही तव्यावरती टाकायची आहे। अगदी गावरान पद्धतीने बनवणार आहोत, चुलीवरची आहे। स्वच्छ धुतलेली भाजी तव्यावरती टाकलेली ती परतून घ्यायची आहे। आता त्यानंतर थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि जे काही आपण हिरवी मिरची आहे ती योग्य प्रमाणामध्ये त्यामध्ये टाकलेली आहे। परत आपण ती व्यवस्थित हलवून घ्यायची आहे। भाजी तयार होते। हरभऱ्याची भाजी आणि तांदळाची भाकरी ही अतिशय चवदार लागते। गावाकडे हरभऱ्याची भाजी आणि तांदळाची भाकरी मिळणं म्हणजे एक प्रकारे मोठी पर्वणीच असते। अशा प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे।